रत्नाकर पाटील पुरस्कृत जन्मन लोणगर संघाचा कर्णधार इथे हजर आहे. स्मरणिका नौकार चे कर्णधार निमेश पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. निमेश पाटील सुद्धा आलेले आहेत. निमेश पाटील, केतन पाटील मॅन फ्रॉम मानकुळे आणि निमेश पाटील मॅन फ्रॉम नौकार. तर आजच्या या सामन्यातला पहिला नाणेफेकीचा कौल होत आहे. कौल करतील आमचे चालेल ना. चालेल. तर टेल इज द कॉल पाहूया हे आणि नाणेफेकीचा कौल जातोय स्मरणिका नौकार संघाच्या वतीने. तर आपण निमेश पाटील मॅन फ्रॉम नौकार यांना आपण विचारूया की काय निर्णय असेल आपला. फिल्डिंग करू आम्ही. आणि 6 षटकांचा सामना बोलल्यानंतर प्रथम नाणेफेकीचा कौल जात आहे स्मरणिका नौकार संघाच्या वतीनं. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि आपण विचारूया केतन पाटील मॅन फ्रॉम मानकुळे लोणगर संघाचा कप्तान. धन्यवाद. आम्ही 60-65 रन करायचा प्रयत्न करू. धन्यवाद दोन्ही संघांना खेळण्यासाठी शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला संघ आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला राहील आणि दुसरा संघ डाव्या बाजूला असेल. प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी आपली खेळाडूवृत्ती दाखवायची आहे आणि खेळ दाखवायचा आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाने आपापला खेळ चांगला करा. धन्यवाद. बंद करते नको खाऊ हे बाबा तेजा अरे नको खाऊ दे. हे एक काम
बलाढ्य आहेत. एक साई भगतचा संघ असेल स्मरणिका नवखार, आणि त्याच्या अपोजिटला असेल तो म्हणजे रत्नाकर पाटील पुरस्कृत जय हनुमान लोणगर. तर चला पंचा सामना चालू होते. पहिला चेंडू घेऊन होते हर्षिकेश माली, मॅन फ्रॉम नौकार. पहिला चेंडू तो मोठा फटका धीरजाचा, जातो चेंडू चौमाराच्या बाहेर 4 धावांसाठी, आणि चांगली ओपनिंग म्हणता येईल ती लोणगर संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकारला वरती तो म्हणजे धीरज. पुन्हा एकदा हर्षिकेशचा चांगला ड्राईव्ह म्हणता येईल धीरजचा. सलग दुसऱ्या चेंडूवरती चौकार लागतो आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करताना धीरज, नक्कीच 2 चेंडूमध्ये 2 चौकार लावले धीरज याने. तर चांगली सुरुवात लोणगर संघासाठी. पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा चेंडू, मात्र इथं धीरज आपला विकेट गमावतोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल हर्षिकेश याच्याकडून, आणि पहिला हादरा बसतो तो म्हणजे लोणगर संघाला धीरजच्या रूपाने. धावसंख्या होती ती 8 धावा. चांगला कॅच पकडला अभियाने. तर नक्कीच 2 शॉट चांगले होते धीरजाचे. तिसऱ्या चेंडूला सलग तिसरा चौकार मारताना बाद होते तो म्हणजे धीरज लोणगर संघाकडून. पहिला हादरा बसतो लोणगर संघाला 8 या धावसंख्येवरती. तर धीरजची जागा घेण्यासाठी येतो आनंद, मॅन फ्रॉम बागदंडा. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणता येईल आनंद याला. नक्कीच चांगली कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हर्षिकेश सज्ज. मी म्हटल्याप्रमाणे शॉट मारलाय धीरज याने, आपला आनंद याने. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. नक्कीच चांगला फटका आनंदाचा. कव्हरच्या वरून हा मारलेला फटका होता आनंदाचा. आपलं खातं खोलतोय 4 धावेने, आणि संघासाठी चांगली कामगिरी करताना आनंद. धावसंख्या होती 12 धावा.
चांगलं कमबॅक हर्षिकेश याच्याकडून एक डॉट चेंडू फेकतो आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला फटका आनंदच्या बॅट मधून 4 धावांसाठी. नक्कीच पहिलं षटक महागातलं षटक पडलंय ते म्हणजे स्मरणिका नौकर संघाकडून आणि धावसंख्या होती ती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 चौकार खाल्ले ते म्हणजे हर्षिकेश यांनी आपल्या संघाकडून. आणि नक्कीच चांगली कामगिरी करतो तो म्हणजे लोणगड संघ. एका षटकामध्ये 16 धावसंख्येपर्यंत पोहोचला तो म्हणजे लोणगड संघ. तर दुसरा षटक घेऊन येतोय स्मरणिका नौकरचा कॅप्टन निमिष. कॅप्टन टू कॅप्टन. चांगला चेंडू तितका चांगला फटका. इथे धावबाद होण्याची शक्यता. नक्कीच चांगला थ्रो असता तर नक्कीच धावबाद झाला असता आनंद. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू निमिष पाटील याच्याकडून संघाचा कॅप्टन आणि चांगला चेंडू क्लीन बॉल करतोय तो म्हणजे आनंदला. त्रिफलाचीत आनंद बॅक टू द पवेलियन. तर आनंदची जागा घेण्यासाठी येतोय अनमोल. शिरवली संघाचा खेळाडू. लोणगड संघासाठी नेतृत्व करताना चांगला चेंडू निमिष त्याचा परत सुद्धा डॉट टू चेंडू आपल्या संघासाठी. नक्कीच असे चेंडू हवेत ते म्हणजे स्मरणिका नौकर संघासाठी. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 17 धावा. 17 खतरा नक्कीच नाही. खतरा जातो चौकार अनमोलच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होती ती 21 धावा. नक्कीच चांगला फटका होता अमोलच्या बॅट मधून आपल्या संघासाठी. आणि आपलं खातं सुद्धा वैयक्तिक ओपन होते ते म्हणजे अमोलचं 4 धावेने. सुंदर कमबॅक निमिषदाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला आपल्या संघासाठी. चांगलं काम करताना निमिष पाटील कॅप्टन स्मरणिका नौकर संघाचे. चांगलं बोलण्याचं प्रदर्शन दिसताना मैदानावरती निमिष पाटील कडून. चांगला चेंडू तितका चांगला फटका अमोलच्या बॅट मधून. एक धावसंख्या मिळते. दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नात मात्र एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते ते म्हणजे अनमोल याला. तर दुसरं षटक पूर्ण. धावसंख्या होती ती 22 धावा. 2 गडी
बाद 22 धावा. तर तिसरे षटक घेऊन येतो हसिकेश. वैयक्तिक दुसरे षटक हाताळताना मात्र हसिकेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लावायच्या प्रयत्नात अनमोल होते बाद. तिसरा हादरावर्ष येतो म्हणजे लोणगर संघाला 22 या धावसंख्येवरती. हॅलो भाऊ बस आपण एकत्र करूया. ये शिकू आपण असाच बोलून तुझ्याकडून मी शिकून माझ्याकडून तू शिक. प्रश्न विचारून चालू सामना आपण बघतोय. स्मरणिका नौखार आणि जय हनुमान लोणघर या दरम्यान हृषिकेश माळी. सुंदर चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने टोळवला. कार्पेटच्या आधाराने चेंडू क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं तर निश्चितच बॅकअपला निमिष जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी करतोय आणि हृषिकेश माळी अगदी नावाला साजेशी अशी खेळी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. केतन यावेळेस डाव्या हाताचा फलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न इथे उंच हवेमध्ये झेल जातो. पाहूया काय होत आहे. आणि इथे मात्र सूर्यदेवाची कृपा ही निश्चितच केतनच्यावर लागते आणि एक सोपा असा झेल उडाला होता. झेल टिपण्यासाठी, झेलण्यासाठी क्षेत्ररक्षक अर्थातच कव्हर पॉइंटच्या दिशेला असलेला तिथे सरसावला होता, परंतु ऐन वेळेला मात्र असं म्हणतात ना की नजर हटी आणि दुर्घटना घटी, असंच काहीतरी चित्र आपण मैदानामध्ये पाहिलं. ऐन वेळेला मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षकाला फसवतोय आणि सीमारेषा पार करतोय. नवे तर जीवनदान सुद्धा मिळतंय ते केतनला. 2 धावाचं योगदान सुद्धा जय हनुमान लोणघर या संघासाठी केतनच्या या 4 धावांचं योगदान अशा स्वरूपानं मिळतंय. 4 धावांना संघाचं धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलं आणि संघाची धावसंख्या पाहिली 27 धावा. दुसरं षटक, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा यावेळचा चेंडू पुरुषात पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं चांगलं नव्हतं. चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि एकच धाव मिळाली केतनला. निश्चितच या फटक्यानिशी केतनचे इरादे स्पष्ट होते की हृषिकेशवर आक्रमण करायचं आणि जो मजबूत कणी समजला जातो स्मरणिका नौखार या संघाचा, त्या कण्याला कुठेतरी डॅमेज करायचं. परंतु हा इरादा, हा प्रयत्न केतनचा कुठेतरी असफल ठरला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागताना मात्र एका धावेसाठी गेला. एका धावेने संघाचं धावफलक पुन्हा एकदा हळू गतीने पुढे सरकलं. 28 या धावसंख्येवर धावा असताना पुन्हा एकदा हृषिकेश यावेळचा हा चेंडू स्लोअर फुलटाच पद्धतीचा डाव्या हाताच्या क्षेत्ररक्षक फलंदाज अर्थातच आपण पाहतो स्ट्राईक एंडवर खेळताना एक जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. या प्रयत्नाला मात्र निश्चितच त्याला यश सुद्धा मिळालं. 1 धाव मिळाली अक्षयला. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली, बदल झाला. पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज. हे नेहमीच मी म्हटलं जातं की डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी यावेळचा चेंडू अंतराळात खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर निमिष चेंडू खाली येतोय. कोणतीही चुकी मात्र इथे होत नाहीये आणि निश्चितच जे हृषिकेशनं मागच्या 2 चेंडूंपूर्वी करायचं ठरवलं होतं, केतनला फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या प्रयत्नाला यावेळेस मात्र यश मिळालं. निमिषनं कोणतीही चुकी नाही केली आणि चांगला सेफ हँड, चांगला झेल टिपला. हृषिकेशला सफलता मिळाली. जो अडसर, जो काटा, जी डोकीदुखी ठरू पाहत होता केतन फलंदाजीतून, अर्थात स्मरणिका नौखार या संघासमोर ती डोकीदुखी इथे मात्र बाजूला सारली जाते आणि एक चांगला फलंदाज इथे बाद होतोय. अशातच
3 फलंदाज बाद होताना 4 फलंदाज बाद होत आहेत. संघाचा धावफलक मात्र जर पाहिलं तर अजूनही 29 धावांवर स्थिरावलेले असताना केतश निराश मनानं माघारी सरकतोय. दरम्यान आपण व्यासपीठाकडे वळूया. आमचे मान्यवर आमच्या विनंतीला सन्मान देताना इथे उपस्थित झालेले आहेत. मी आयोजकांच्या वतीनं आमच्या समालोचकांच्या वतीनं अर्थातच सुयशला सांगतोय की आपण पुढील कार्यभार सांभाळावा. हॅलो, धन्यवाद निलेश दादा. आपण व्यासपीठावरती काही स्वागत सत्कार घेऊया. प्रथम मी विनंती करतोय रत्नाकर पाटील पुरस्कृत जय हनुमान लोणकर संघाचे संघ मालक प्रशांत पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती मुख्यस्थानी या. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी तेजस पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे प्रशांत पाटील यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. लाईव्हला दिसतंय. निमिष गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू निमिषचा टोळवला जातोय. डाव्या हाताचा फलंदाज अक्षयच्या माध्यमातून उंच हवेमध्ये चेंडू धरून गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून तो दूरचा चेंडू जी 1 धाव मिळाली संघाला. संघाचं धावफलक 1 धावेने पुढे सरकलं. संघाचं धाव संख्या होते ती 30 धावा. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित सातगर गावचे अर्थातच पेडांबे पंचायतचे माजी सरपंच सचिन पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. आपण सुद्धा यथोचित आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. सचिन पाटील आपल्याला विनंती करतोय. ग्रुप ग्रामपंचायत पेडांब्याचे माजी सरपंच सचिन पाटील यांचं यथोचित स्वागत सत्कार मान सन्मान होत असताना आपण व्यासपीठावरती पाहतोय. आलेल्या मान्यवरांचं तितकंच स्वागत सत्कार करणं हे आपलं धैर्य आहे आणि आपण पाहतोय तदनंतर सचिन ठाकूर यांचा आपण मान सन्मान केलेला आहे. तदनंतर आपण विनंती करतोय सन्माननीय लोणगर गावचे प्रदीपजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण सुद्धा या. आपलं सुद्धा इथे यथोचित मान सन्मान केलं जाईल. प्रदीप पाटील लोणगर. मी रूपम म्हात्रे यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते बाबांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. लोणगर गावचे प्रदीपजी पाटील. साई खेळतय ना. साई खेळतय मग याचा हा घेऊ ना. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे सन्माननीय केतकीचा गावचे सचिनजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण या. आपण सुद्धा आपलं यथोचित मान सन्मान स्वीकारायचा आहे. सचिन म्हात्रे. मी विनंती करतोय रूपम यांनाच की आपण या आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सचिनजी म्हात्रे यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. धन्यवाद. आणि पुनश्च एकदा घेऊन चालतो कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आहेत आमचे गुरुवर्य निलेश दादा. ओव्हर टू निलेश दादा. निश्चितच सुयश धन्यवाद देतो तुला. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान होणं हे आपलं आद्य परम कर्तव्य समजताना आमच्या विनंतीला सन्मान देताना सर्व सन्माननीय पाहुणे इथे उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक तो फटका. रिझल्ट काय होत आहे आणि इथे मात्र एलिव्हेशन चुकतंय. चेंडू सीमारेषेच्या काही अंतरामध्ये अडवला जातोय, झेलला जातोय आणि जे आक्रमण जे वादळ आपण मैदानामध्ये पाहत होतो अक्षय धुमालच्या रूपानं ते इथे शमतंय. यापूर्वीच्या चेंडूवर एक उत्तुंग असा फटका अक्षयने लगावला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेला मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूने उंची गाठली आणि लांबी मात्र फार कमी होती. याचा फटका बसला अक्षयला, याचा फटका बसला जय हनुमान लोणघरला आणि बॅक टू बॅक अर्थातच षटकार मारण्याचा प्रयत्न अक्षयचा येथे मात्र फसला. चेंडू फटका फसला आणि
फलंदाज अक्षय इथे माघारी परतला. संघाचं धावफलक स्थिरावलेलं. संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर 36 धावा 38 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना अर्थातच निमिषकडे ते कलाकौशल होतं. निमिषकडे ते कौशल्य होतं की एक फटका खाल्ला तर दुसऱ्या फटक्यावर कसा फलंदाज बाद करायचा, अगदी तेच तंत्र डोक्यामध्ये, तोच विचार डोक्यामध्ये आणला आणि एक व्यवस्थित किंवा चांगला चेंडू इथे अर्थातच फलंदाजांना आमिष देणारा चेंडू टाकला. या चेंडूवर मात्र फलंदाजांचा अर्थ अक्षयचा मोह आवरला नाही आणि त्याचा फटका जरूर मिळाला तो अक्षयला आणि फायदा झाला तो निमिषनं मात्र अगदी नावाला साजिशी अशी खेळी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली. पुन्हा एकदा गोलंदाजीवर आपण पाहतोय जेव्हा चारू गोलंदाजीसाठी येतोय. स्मरणिका नौखार या संघाचे संघमालक साई भगत यष्ट्यांच्या मागे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करत असताना आपण पाहतोय. यावेळचा चेंडू निश्चितच चांगला चेंडू होता. ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता. रुशान डाव्या हाताचा फलंदाज या चेंडूचा पाठलाग करतो, मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चारूचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा योग्य दिशा आणि लाईनला हा चेंडू टाकला गेला आणि निश्चितच हा चेंडू निर्धाव ठरला. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी चारू लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळचा चेंडू थोडासा बदल आणि जमिनीला घासत हा चेंडू जातोय. तो लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक हशिगेश चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चांगली फेकी करेल तोपर्यंत मात्र निश्चितच एक धाव मिळाली. संघाचं धावफलक पुन्हा एकदा हल्लं पुढे गेलं. संघाची धावसंख्या होते ती 39 धावा 39 धावा 39. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 39 धावा. तसं पाहायला गेलं तर हे 5वं षटक आहे आणि या 5व्या षटकामध्ये 39 धावा. षटकामागे सरासरी जर पाहिलीची आतापर्यंत 8च्या धावगतीने या धावा जमल्या आहेत, परंतु ह्या धावा फार कमी असू शकतात. जेव्हा पुन्हा एकदा चारू यावेळचा चेंडू होता संकल्पसाठी अक्षय बाद झाल्यानंतर अक्षयच्या जागेवर नवीन फलंदाज इथे संकल्प आला. संकल्पनं या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चारूचं कौतुक करावं लागेल. संकल्पची देहबोली पाहिली आणि या चेंडूला निश्चितच आक्रमण करण्याच्या नादामध्ये, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बॅटच्या कडेला स्पर्श करतोय. यष्टीरक्षक मात्र कोणतीही चुकी करत नाहीये आणि चांगला झेल टिपतोय. यष्ट्यांमागे संकल्प माघारी परततोय. तब्बल 6वा फलंदाज संकल्पच्या रूपानं माघारी परततोय. अजूनही 39च धावा. चारूचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे आघाडीच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली अगदी त्याप्रमाणेच इथे गोलंदाजी चारूच्या माध्यमातून आपण पाहतोय. अथर्व फलंदाजीसाठी जातोय. स्ट्राईक एंडवर संकल्प बाद झाल्यानंतर संकल्पनं चांगला संकल्प जरूर केला होता की आपला जो संघ धावगती किंवा फलंदाजी करताना धावगती राखण्यामध्ये थोडंसं कमी पडतोय. यावेळेस मात्र धावगती राखण्याच्या नादामध्ये आक्रमण करायचं, मोठा फटका खेळायचा. यावेळचा चेंडू पाहूया आपण काय होतोय. उंच हवेमध्ये झेल जातोय. क्षेत्ररक्षक हशिके चेंडू खाली येतोय. इथे मात्र 2 पंचांमध्ये चर्चा होते, रिव्ह्यू घेतला जातोय की हा चेंडू कमरेच्या हाईटच्या अर्थात भीमर पद्धतीचा आहे का. आमचे एक्सपर्ट या चेंडूची पाहणी करतायत आणि योग्य तो निकाल, योग्य तो निर्णय या दरम्यान या माध्यमातून आजच्या या आधुनिक काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दिला जाईल. पण पंचांकडून रिव्ह्यू घेतला जातोय. भीमर हाईटचा निश्चितच हा झेल टिपला गेला होता हशिगेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप लॉंग ऑनच्या दिशेला केलं गेलं. आपण पाहिलं की चारूचा हा चेंडू होता, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. या चेंडूला फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेला होता. पंचांकडून निर्णयाची प्रतीक्षा केली गेली. ऑनफिल्ड पंचांना जर पाहिलं शरद म्हात्रे आणि आमचे मित्र निवृत्तीदादा पाटील हे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण खेळपट्टीवर पाहतोय, मैदानामध्ये पाहतोय. निर्णयाची प्रतीक्षा केली जाते आणि पंचांचा निकाल येतोय की हा नो चेंडू भीमर असल्याचा पंचांचा इशारा आला आणि फ्री हिट असा हा चेंडू इथे घोषित सुद्धा झाला. 2 धावा मिळाल्या संघाला. 2 धावा मिळाल्या नवीन आलेला फलंदाज अथर्वला. रुशांतवर मात्र मोठी जबाबदारी असेल की चारू सारख्या गोलंदाजाला एक मोठा फटका मारायचा आणि जो संघ आपला बॅकफुटवर गेलेला आहे त्या संघाला कुठेतरी फ्रंट फुटवर आणायचं. कारण जर सामना सुरू झाला, पाहिलं होतं सकाळचं सत्र आहे, हवेचा वेग सुद्धा फार शांत आहे आणि अशा वेळी मात्र डाव्या हाताच्या फलंदाजांना एक बेनिफिट असतो
निश्चितच फ्री हिटचा चेंडू होता, आक्रमण केलं, रुशांतला मिळालेल्या जीवनदानाचा कशा पद्धतीने उपयोग करायचा याचं स्पष्ट चित्र रुशांतने इथे चित्र उभं केलं आणि एक षटकार लगावून आपली कार्यक्षमता, आपले इरादे स्पष्ट केले. 6 धावांचं योगदान धावसंख्येमध्ये घातलं. 47 धावा झाल्यात स्कोअर शीटवर. चारू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना पंचांच्या उजवीकडच्या बाजूनं 7 ते 8 पावलांचा गोलंदाजीचा रनअप आहे. रुशांत फलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू असेल सुंदर चेंडू. यावेळचा चेंडू निश्चितच चांगला क्षेत्ररक्षण यसलो करताना आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण होते. अलंकार जिथे शॉर्ट सिलिमिड ऑनच्या ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू त्याच्या मर्यादेपेक्षा बाहेरचा होता. या जरूरच त्यानं चांगला कसब दाखवताना या चेंडूला अडवला. जर हा चेंडू त्याला चकून पुढे गेला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता. परंतु कौतुक करावं लागेल, अलंकारचं चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जवळजवळ 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी मिळालं. अर्थातच असं म्हटलं जातं की रन सेव्ह इज अ रन गेन. अर्थातच वाचवलेल्या धावा या धावा मिळवण्यासारख्या असतात आणि अशा वेळी जर पाहिलं एक हलकासा अपील केला जातोय. या अपिलाला मात्र काही तथ्य उरत नाहीये. निश्चितच पंचांवर कुठेतरी इम्प्रेशन करायचं, दबाव टाकायचा आणि त्यांच्याकडून काहीतरी गोष्टी प्राप्त करून घ्यायचा असा एक क्रिकेटचा भाग असतो आणि अशा वेळी तेच तंत्र किंवा एक भाग वापरला गेला चारूच्या माध्यमातून. परंतु चारूला सुद्धा माहिती होतं की हा चेंडू यष्ट्यांना मिस करणारा होता, परंतु कोणतेही जोरजबरदस्ती न करता दिलेल्या निर्णयाचा सन्मान केला. निश्चितच खेळ वृत्तीप्रमाणे जर पाहिलं तर अथर्व या चेंडूला शॉर्टपिच लाईनचा चेंडू होता, फुल शॉट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु या प्रयत्नाला मात्र त्याला यश मिळालेलं नाहीये आणि अशा वेळी मात्र हे षटक संपते. 5 षटकांचा खेळ संपला. संघाचं धावफलक जर पाहिलं तर संघाची धावसंख्या होते ती 48 धावा. 48 फॉर लॉस ऑफ 7 विकेट, 6 विकेट इन 5 ओव्हर्स. अर्थातच 5 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या या सामन्यांमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत खारेपाट प्रीमियर लीग 2025 गुरुवार दिनांक 13/2/2025 आणि स्मरणिका नौखार विरुद्ध रत्नाकर पाटील पुरस्कृत जयहनुमान लोणगर असा पहिला सामना रंगतोय खेळपट्टीवर आणि निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंज देवी म्हात्रोळी विरुद्ध रोहांशू 11 केतकीचा माळा असा दुसरा सामना असेल. आज या दिवसामध्ये दिवसभरामध्ये हे 4 संघ आपण खेळताना पाहणार आहोत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा होत आहेत. 48. पुन्हा एकदा अक्षय येतो गोलंदाजीसाठी. जय गणेश पांथवणे या संघाचा हा प्रमुख गोलंदाज आहे, फलंदाज सुद्धा आहे, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. यावेळेस गोलंदाजीसाठी अकोट टप्प्याचा चेंडू, या चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, रुशांतचा हा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला, अपयशी ठरला. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पंचांचा इशाराचा सन्मान करायचा आहे. अवांतर स्वरूपाची इथे मात्र इशारा आलेला आहे. संघाचं धावफलक अवांतर धावेने पुढे सरकलं. निश्चितच ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी ही स्पर्धा, एक स्पर्धा जी खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय ती केवळ आणि केवळ खारेपाट क्रिकेटच्या उत्कर्षासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे सर्व आयोजक ही स्पर्धा आयोजन करताना आपण पाहतोय आणि अशा वेळी मात्र एक चांगला फटका रुशांच्या मॅट मधून येतोय. आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमारेषा पार, षटकार. अक्षय एक आगळं वेगळं किंवा वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता. अक्षय या प्रयत्नामध्ये मात्र अक्षयनं निश्चितच रुशांतला काही अंशी फसवण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन पाहिली, चेंडूचा वेग पाहिला, चेंडूची गती त्याच्यानंतर चेंडूचं दिशा पाहिली आणि अशा वेळी मात्र या चेंडूला आपल्या रडारमध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये आणलं आणि एक चांगला फटका खेळला. तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. षटकारानंतर संघाचं धावफलक अगदी 50च्या पलीकडे धावून पोहोचलं. 55 धावा. पुन्हा एकदा अक्षय शेवटचं अंतिम षटक, स्लॉगवरचं षटक आणि अशा वेळी आक्रमण हे होणारच. यावरचा चेंडू त्याच दिशेला जातोय. उंच हवेमध्ये सूर लगावून चेंडूला अडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. रुशांत मात्र थोडासा नाखुश दिसतोय. या चेंडूला जरूरच सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकंदरीत जर पाहिलं, जर ग्राउंड फिल्डिंगचा विचार केला तर निश्चितच ग्राउंड फिल्डिंग ही स्मरणिका 11 नौखार या संघाची आतापर्यंत आपण चांगली पाहतोय. मग ती अलंकारने केलेली क्षेत्ररक्षण असो, मग ते मिड विकेटला केलेलं हे क्षेत्ररक्षण असो, हे निश्चितच काही अंशी स्मरणिका नौखार या संघाला लाभदायी ठरतोय आणि अशा वेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अक्षय. राईट आर्म ओव्हर दी विकेट.
अखूट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातो, एक धाव तोडण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडवर रुशान जातोय, धाव घेण्याच्या प्रयत्नात अथर्व बाद होतोय आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. पंचांचं थोडंसं डिस्कशन होतंय, चर्चा होते. या चर्चेअंती जो काही निकाल असेल तो निश्चितच आपल्या समोर स्पष्ट होईल आणि पंचांचा इशारा या दरम्यान येतोय की पंच जी चर्चा आपण केलेली आहे, फलंदाज बाद झाला तो अथर्व बाद झाला, बॉल लावलेला नाहीये, येस नॉट आउट आहे, स्ट्राईक चेंज नाहीये, बॉल चेंडू बॅटला स्पर्श करणारा नव्हता. क्रिकेटच्या काही नियम आहेत, हा चेंडू निर्धाव ठरतोय, डॉट बॉल ठरतोय आणि अशा वेळी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूनं मात्र अक्षयची ही गोलंदाजी आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने तो ज्या गोष्टीसाठी त्याला कर्णधारानं त्याच्यावर विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला न्याय्य किंवा सार्थ अशी भूमिका तो बजावतोय. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राईट ओव्हर दी विकेट. यावेळचा चेंडू आडव्या फैलीने खेळण्याचा प्रयत्न कसा बसा या चेंडूला बॅटला स्पर्श केला आणि निश्चितच एक धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या या एका धावेने पुढे सरकली 57 धावा. 6 फलंदाज बाद झाल्यानंतर 57 धावा आपण स्क्रीनवर पाहत आहात. संघाचं धावफलक निश्चितच जे टीम प्लॅन होतं, टार्गेट सेट केलं होतं, अगदी त्या टार्गेटच्या काही उंबरठ्यावर किंवा जवळ आल्याचं इथे पाहायला मिळतंय. आपण पाहत आहात की खारेपाट प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि अशा वेळी रुशान सारखा फलंदाज या मैदानामध्ये आक्रमण करू इच्छितोय, परंतु अक्षयचं कौतुक करावं लागेल. जो इरादा किंवा जे त्याने ध्येय किंवा जो विचार केला होता या इनिंगसाठी आक्रमण करून जास्तीत जास्त धावा आपल्या बॅटच्या माध्यमातून जमवायच्या, त्याला काही अंशी नादुरुस्त केले जाते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, चेंडू ऋषिकेशच्या दिशेला आला, चांगली फेकी केली, तोपर्यंत मात्र निश्चितच भरदार शरीरयष्टीचा साई भगत या चेंडूवर गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं, तोपर्यंत मात्र या शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 59 धावा स्कोरशीटवर पाहतोय. 60 धावांचं लक्ष इथे ठेवलं जात आहे. 6 षटकांचा खेळ संपतोय. षटकामध्ये सरासरी 10च्या धावगतीनं या धावा जमवायच्या आहेत. मी विनंती करतोय निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी म्हात्रोळी विरुद्ध रोहांशू 11 केतकीचा मळा या 2 संघांना आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पहा, ही शिस्त आहे, ही खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे खारेपाट प्रीमियर लीगचं की एका रांगेमध्ये अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पंचांच्या निर्णयाचा सन्मान करताना मैदानाच्या बाहेर पडताना स्मरणिका 11 नवखार या संघाचे खेळाडू आपण पाहतोय आणि अगदी त्याच पद्धतीनं मैदानामध्ये उतरताना किंवा क्षेत्ररक्षणासाठी जाताना जय हनुमान लोणघर या संघाचे खेळाडू एका लाईन मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जातात. अशा पद्धतीचे अनुकरण आजच्या आधुनिक काळाच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या शिस्तीचं प्रदर्शन जेव्हा केव्हा मैदानामध्ये होत असतं त्यावेळेस मात्र निश्चितच एक यशस्वी स्पर्धा होईल यात तीळ मात्र शंका नसताना आयोजकांचे आभार धन्यवाद द्यावे लागतील, कौतुक करावं लागेल. एक चांगलं वळण किंवा चांगली शिस्त आपण या माध्यमातून क्रिकेटच्या एक चांगलं उदाहरण इथे पेश करत आहात. संघाचं धावफलक 59 धावा झालेले आहेत. 60 धावांचं लक्ष आहे आणि या 60 धावा म्हटल्या तर 10ची धावगती प्रत्येक षटकामध्ये आपल्याला ठेवावी लागेल. मी नाणेफेकीसाठी सन्माननीय पाहुणे प्रशांतजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी म्हात्रोळी या 2 संघांच्या दरम्यान करून आपण घ्यायचा आहे. प्रेक्षकांमध्ये मी सन्माननीय प्रल्हाद दादा पाटील यांना पाहतोय. सर, आपणा सन्मानपूर्वक विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन पाहुण्यांच्या समवेत आपण आसनस्थ व्हावं अशी आपणास विनंती असेल. सन्माननीय प्रल्हादजी पाटील, टॉस बॉक्स मध्ये आपण खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून टॉस बॉक्स इथे सन्माननीय प्रशांत दादा पाटील यांना पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध निशिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजा देवी म्हात्रोळी या
संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जातोय तो रोहांशू 11 केतकीचा मळा या संघाकडे. निखिल दादा, प्रथमतः आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे, चांगलं आहे, ठीक आहे. आणि नाणेफेकी जिंकली आहे, प्रथमतः निर्णय काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. समोर कुणाल आहे आणि त्याच्या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत. जास्तीत जास्त किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना? जास्तीत जास्त 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण 60 धावा इथे चेस होऊ शकतात. लेफ्टीला नंदनवन ग्राउंड आहे, असं काय. धन्यवाद निखिल दादा. तर रोहन शिलोन केतकीच्या महासंघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण फलंदाजी वाट्याला आलेले. या कार्यपाठ आम्ही 60-65 धावांचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त झाले तर आम्हाला पण चांगलं राहील, कारण निखिल लेफ्ट हँड बॅट्समन चांगला टचमध्ये आहे, तरी प्रयत्न करू आम्ही जास्तीत जास्त धावांचा. धन्यवाद कुणाल. आणि लवकरात लवकर आपली प्लेइंग 11 जमा करा. ओव्हर टू निलेश दादा. धन्यवाद सुयश. तत्पूर्वी काही नियमावली इथे प्रत्येक कर्णधाराला दिली जाते. सर्वप्रथम पंचांचा निर्णय हा आपल्याला मान्यच करावा लागेल, अंतिम असेल. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू दिले जातील. रिव्ह्यू हे फक्त धावबाद आणि बिमर साठीचे असतील. सामने 6 षटकांचे राहतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12वा खेळाडू फक्त पाणी घेऊन जाईल. मॅच बरोबरीने झाल्यास सुपर ओव्हर केली जाईल. जो गार्ड आहे, पॅड आहे, हा मैदानाच्या बाहेर लावून जाणे अनिवार्य राहील. त्यानंतर त्यासाठी जर आपण अशा प्रकारचं वर्तन झालं तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पंचांच्या बरोबर वाद घालण्यात स्पॉन्सर किंवा कॅप्टनला 1 मॅचची बंदी दिली जाईल. कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी सर्वस्वी त्या खेळाडूची असेल. प्रथमोपचार इथे केले जातील. संकल्प नेहमीप्रमाणेच जय हनुमान लोणकर या संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय. कर्णधार केतन पाटील यांना संकल्पावर विश्वास ठेवलाय. पहिलाच चेंडू घेऊन येतोय. खेळाला सुरुवात होतोय. जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष आहे आणि या 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल या मैदानामध्ये स्पष्ट होईल. यावेळचा चेंडू अंदरच घेण्याचा प्रयत्न डाव्या फलंदाज निमिष. पहिला चेंडू पडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे सबमरीन पद्धतीने जातोय. क्षेत्ररक्षक विकेट किपर आनंद मिनिमेनीच्या हातामध्ये चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून होतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू सूर गवसल्याप्रमाणे संकल्प करतोय. अर्थातच निमिष या चेंडूला मारण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता, परंतु या प्रयत्नांमध्ये मात्र कुठेतरी तो अपयशी ठरला. पुन्हा एकदा संकल्प गोलंदाजीसाठी येतोय हा चेंडू. सुंदर चेंडू. यावेळेस मात्र स्टंप पिचिंग चेंडू होता. या चेंडूला टोळलं होते पॉइंटच्या दिशेला. सीमारेषा पार पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि अशा वेळी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांचा प्रयत्न असो की आक्रमक फटके खेळायचे आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं. खेळाडूंना क्षेत्ररक्षकांना कुठेतरी धावायला पळायला लावायचं आणि त्याचाच प्रत्यय इथे या फटक्यानिशी पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या अर्थातच श्री गणेशा झाला. या चौकाराने इरादे स्पष्ट झाले. ते निमिषचे पुन्हा एकदा संकल्प. हा चेंडू टाकल्यानंतर मात्र निमिषला बाद कसं करायचं याचाच विचार करत असताना चेंडू टाकताना यावेळचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातोय. कव्हर ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला खेळलं जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 5 या धावसंख्येवर. षटकामागे सरासरी 10च्या धावगतीने धावा जमवायच्या आहेत आणि अशा वेळी मात्र संकल्पावर मोठं एक आव्हान असेल की आपल्या आघाडीच्या किंवा सुरुवातीच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना कमीत कमी धावांवर थांबवायचं आणि आपल्या संघाला एक समाधानकारक गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवात करून द्यायची. परंतु तेच आव्हान असेल किंवा तेच प्रयत्न असेल की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या. यावेळचा चेंडू पडल्यानंतर मात्र जर पाहिलं पंचांचा इशारा हा चेंडू स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकतंय. 6 धावा स्कोअर शीटवर लागतंय. संघाचा धावफलक जर संघाची धावसंख्या जर पाहिली 10 धावा प्रत्येक षटकामागे करण्याच्या इराद्यानं किंवा प्रयत्नामध्ये आतापर्यंत जर पाहिलं 6 धावा स्कोअर शीटवर लागलेले असताना सलामीसाठी आलेला अक्षय आणि निमिष यावेळेस मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय.
यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या कडेला जातोय, एक क्षेत्ररक्षक चेंडूचा बदला करतोय, त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडूने मात्र ही शर्यत जिंकली. चेंडू सीमारेषा पार झाला चौकारांसाठी. 4 धावांना संघाचा धावफलक अगदी वेगाने पुढे सरकला. जी अपेक्षित सरासरी धावसंख्या होती ती अपेक्षित सरासरी धावसंख्या इथे मात्र स्क्रीनवर आपण पाहतोय 10 धावा बिनबाद आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संकल्प मात्र अपयशी ठरला. जे आव्हान होतं किंवा जी कामगिरी त्याच्यावर सोपवली होती त्याच्यामध्ये कुठेतरी त्याने यावेळचा चेंडू उलट्या हाताने मारण्याचा एक यशस्वी प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा अगदी विरुद्ध दिशेला चेंडू सीमारेषा पार होतोय चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकली. 14 धावा. होत आहेत. 4 पहिलं षटक चालू आहे. अर्थातच 60 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे 6 षटकांमध्ये या 60 धावा जमवायच्या असताना प्रति षटकामागे 10ची सरासरी होती ती मात्र गाठली जाते. अगदी पुढे 2 पावलं पुढे असंच म्हणावं लागेल. 14 धावा स्कोर शीटवर लागतात. या षटकातील अजूनही काही चेंडू येणं बाकी असताना हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा. धन्यवाद निलेश दादा. मी विनंती करतो लावण्य 11 शोभा आशिरे संघाचे संघमालक दर्शन दादा डाके आपल्याला विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दर्शन दादा आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच हा चेंडू बाउंड्री रोपला लागतोय, दोरावर पडतोय आणि हा षटकार इथे घोषित केला जातोय. चेंडू पडल्यानंतर उडतोय, षटकार इथे दाखवला जातोय. काही डस्ट सुद्धा, चुना सुद्धा उडला होता असं इथे पाहण्यामध्ये एकदर्शी पाहण्यामध्ये पाहिलं जात आहे. 6 धावांना संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली. अक्षयचे जे इरादे होते, अक्षयवर जो विश्वास ठेवला होता ज्या कामगिरीसाठी, अगदी त्या कामगिरीला तो न्यायी अशी भूमिका बजावतोय. निमिषच्या बॅटमधून एक चौकार आणि अक्षयच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार असा आक्रमण संकल्पवर एका महत्वाच्या किंवा प्रमुख गोलंदाजावर केला जातोय. संघाची धावसंख्या जर पाहिली या षटकारानंतर 1 षटक संपतोय. 20 धावा. 60 धावांचा पाठलाग करत असताना येणारे 5 षटक आणि आवश्यकता असेल ती अजूनही 40 धावांची. अशा वेळी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार केतन जय हनुमान लोणगर या संघाकडून. केतनवर मोठी जबाबदारी असेल. जो मोठा लॉस आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला होता, अर्थातच पहिला षटक जे 10 धावांचा अपेक्षित होतं ते 20 धावांवर जाऊन पोहोचलं आणि अशा वेळी कुठेतरी नियंत्रण करावं लागेल. पहिला चेंडू टाकला जातोय, निमिष या चेंडूला पटकावतोय, चेंडू जातोय तो स्पाईन लेग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. दोघांच्या या भांडणामध्ये मात्र जर पाहिला चेंडू हा सीमारेषा पार होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता परंतु चेंडू गेला तो क्षेत्ररक्षकाला फसून सीमारेषेच्या पलीकडे चौकारांसाठी. 4 धावांनी संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकला. 24 धावा स्कोर शीटवर. जो रिदम, जो ताल, जो सूर, जो लय जी प्राप्त झाली आहे फलंदाजीमध्ये त्या लयीच्या अनुरूप इथे फलंदाजी होत असताना जेव्हा अक्षयसारखं आक्रमण या मैदानामध्ये होत असताना निमिष पुन्हा एकदा त्याच दिशेला डोलवण्याचा प्रयत्न करत चेंडू बॅटच्या कडेला लागतो. यष्टीरक्षकाला टाकून चेंडू सीमारेषा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकारानंतर आपण जर पाहिलं अगदी जो इरादा किंवा जो टीम प्लॅन होता, सुरुवातीची जी पॉवर प्लेची षटकं आहेत ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण जेव्हा क्षेत्ररक्षण आखुडलेलं आहे, मर्यादेमध्ये आहे, अशा वेळी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं आणि निश्चितच जर जास्तीत जास्त धावा या 2 षटकांमध्ये आपल्या
संघासाठी प्राप्त करून घ्यायच्या, ज्याप्रमाणे अक्षयनं सुरुवात करून दिली अगदी ती त्या सुरुवात त्याचं अनुकरण जर पाहिलं निमीच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या स्टाईलमध्ये एक फटका खेळतोय, जो फटका जातोय तो आसमानी फटका सीमारेषेच्या पलीकडे षटकारांसाठी पुन्हा एकदा महागडा ठरतोय तो केतन, कारण लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार प्राप्त झाल्यानंतर मात्र एक वेगळा आत्मविश्वास निमिषच्या फलंदाजीतून इथे आपण पाहतोय आणि त्या आत्मविश्वासानं जर पाहिला तर हा फटका खेळला गेला आपल्या स्टाईलमध्ये। या चेंडूला फुलटॉस पद्धतीने खेळताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून खेळतोय तो सीमारेषेच्या पलीकडे षटकारांसाठी 6 धावांना संघाचा धावफलक पुन्हा एकदा वेगाने सरकतोय, पुढे सरकलं। 34 धावा स्कोर शीटवर लागलेले असताना पहिलं षटक जे संकल्पना हाताळलं होतं 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि केतन सुद्धा या षटकामध्ये खूप महागडा ठरतोय। चेंडू वारंवार सीमारेषेच्या पलीकडे जातोय, यावेळेस मात्र कव्हर पॉइंटचा दिशेचा वेध घेताना चेंडू जातो एका टप्प्यानिशी। निमीच्या फलंदाजीचं कौतुक करावं लागेल, चौकार लगावला गेल्यानंतर पुन्हा एकदा संघाची धावसंख्या अगदी वेगानं, ज्याला म्हणतात ना की दिवसाचं काम तासात आणि तासाचं काम मिनिटात आणि मिनिटांचं काम हे सेकंदात, अशा गतीनं या धावा इथे जमवल्या जातात। इथे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं वाढवला, इथे मात्र जी निराशा असते ती निराशा भोळी लँग्वेज मध्ये आपल्याला पाहतोय। विशांत चेंडूवर येतोय अडवण्यासाठी डीप लॉंग ऑन अर्थात काळू कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक जर पाहिला या चेंडूला अडवण्यामध्ये अपयशी ठरतोय, चेंडू सीमारेषा पार होतोय। चौकारांची संघाची धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा होत आहेत। यावेळचा चेंडू निमिष ठोकतोय सीमारेषेच्या पलीकडे कॅच। येस, हा चेंडू फार उंचीवर होता, एका अंशी जर पाहिलं तर हा चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे पडणारा ठरला, परंतु एलिव्हेशन फार कमी होतं, चेंडूनं उंची घातली होती, लांबी मात्र गाठली नव्हती। जयेश चेंडू खाली यशस्वीरित्या आला आणि सीमारेषेच्या काही इंच अंतरावर या चेंडूला पकडलं गेलं। एक अंशी जर पाहिलं तर हा चेंडू निश्चितच सीमारेषेच्या पलीकडे जाणारा ठरला असता। अगदी निराश मनानं निमिष माघारी परततोय। निमिषची जी कामगिरी होती ती निमिषनं चोख बजावली, त्याचं कौतुक केलं जातंय त्याच्या संघ मालकांकडून, त्याचं कौतुक केलं जातंय त्याच्या संघ सहकाऱ्यांकडून, त्याचं कौतुक होतंय ते त्याच्या कर्णधारांकडून। आता स्वतः कर्णधार निमिष असताना संघाची धावसंख्या जर पाहिली तर हा फलंदाज बाद झाल्यानंतर 42 धावा 42। अभिजित थळे जातोय फलंदाजीसाठी। जय गणेश पांथवणे संघाचा अभि आपला संघ सहकारी अर्थातच ग्रामीण क्रिकेटमध्ये अक्षयच्या सोबतीला अक्षयचा आत्मविश्वास वाढतोय। जेव्हा आपल्या संघातील एखादा खेळाडू जर आपल्या या लीग मध्ये आपल्या संघात असेल तर निश्चितच त्याच्या बरोबर ज्या एरवी सामन्यांमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये जी भागीदारी किंवा जी फलंदाजी जी खेळी आपण साकारत असतो ती खेळी साकारण्यासाठी एक वेगळा आत्मविश्वास असतो, कारण त्यांच्यामधलं जे ट्युनिंग असतं, जे समन्वय असतं हे निश्चितच लाभदायी ठरत असतं आणि अशा वेळी अभि जातोय फलंदाजीसाठी। पाहूया अभिवर जबाबदारी असेल, कारण निमिषनं मात्र त्याची कामगिरी चोख बजावली। आतापर्यंत जर पाहिलं 42 धावा स्कोर शीटवर लागतायत। पहिलं षटक संकल्पना टाकलं होतं, 20 धावा खर्च केल्या होता आणि तदनंतर केतन आला स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी। केतनवर सुद्धा अगदी तेज आक्रमण झालं, तब्बल 1 षटकार आणि 3 चौकार अशा 4 चौकार अशा तब्बल 22 धावा त्याच्या गोलंदाजीमधून लुटल्या गेल्या। आता येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 18 धावांची। हे समीकरण मैदानामध्ये पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक संकल्प घेऊन येत आहे। इथे मात्र थोडीशी गारप कामगिरी स्वतः कर्णधार याच्या माध्यमातून। क्रिकेट एक असा खेळ आहे की जोपर्यंत विजयाची शेवटची धाव घेतली जात नाही किंवा जोपर्यंत षटकातील किंवा सामन्यातील इनिंग मधील अंतिम चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन अंदाज वर्तवणं हे मूर्खपणाचं असतं आणि अशा वेळी मात्र जणू काही हा सामना सोडून दिला जातोय असंच वर्तन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होत आहे। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी संकल्प येतोय। राईट आर्म
ओव्हर दी विकेट मारा. यावेळचा चेंडू चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अडवण्यासाठी येतो जयेश. मात्र या चेंडूला व्यवस्थितरित्या अडवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र थोडंसं खराब प्रदर्शन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकारांसाठी 4 धावा. यापूर्वीच्या अगोदर जो निमीचा फटका खेळला गेला होता, निमीच्या माध्यमातून चांगला झेल जयेशने टिपला होता. इथे मात्र ग्राउंड फिल्डिंग जर पाहिली, चेंडू चांगला फटका कव्हर ड्राईव्ह पद्धतीने अक्षयने खेळला होता. चांगला फटका निश्चितच खेळला गेल्यानंतर त्याच्यावर उत्तर सुद्धा अपेक्षित होतं आणि ते त्याला मिळालं. यावेळचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे. षटकारांसाठी या 6 धावा. दणदणीत खणखणीत असा षटकार. षटकारांनी संघाची धाव संख्या पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली. 54 धावा झाल्या स्कोरशीटवर. जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जर पाहिलं तर 30रं षटक चालू आहे. मैदानामध्ये फलंदाजी कशी करावी, आक्रमण प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर कसं करावं याचं एक चांगलं उदाहरण या माध्यमातून अक्षय आणि निमिषनं पेश केलं होतं. अक्षय अजूनही सुरक्षित क्रीजवर आहे. उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न. 6 चेंडूंमध्ये तब्बल 26 धावांची अफलातून झुंजार खेळी अक्षय आतापर्यंत मैदानामध्ये साकारतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी त्याला प्राचारण केलं होतं, जबाबदारी दिली होती. त्या जबाबदारीमध्ये त्याने चोख भूमिका बजावली होती. आता फलंदाजीसाठी सलामीसाठी तो आला होता आणि अगदी योग्य ती कामगिरी फलंदाजीतून त्याने साध्य केली. यावेळचा हा चेंडू बॅकफुटवरून चेंडू मारण्याचा प्रयत्न कट केला जातोय. पॉइंटच्या दिशेला केतन या चेंडूवर आणवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच चेंडू त्याच्या हाताला स्पर्श करतोय, परंतु हा झेल सफाईदारपणे टिपण्यात तो अपयशी ठरतोय आणि अभिला जीवनदानाबरोबरच 1 धाव सुद्धा मिळते. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सरते. 56 धावा. आतापर्यंत 56 अशी धाव संख्या स्कोरशीटवर किंवा स्क्रीनवर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता. पाहूया संकल्प. राईटमवरती विकेट मारा. यावेळचा चेंडू, या अगोदरच्या चेंडूवर अक्षयनं उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. यावेळचा चेंडू, यावेळचा फटका हा यशस्वी ठरला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो 6 धावांनी आणि हा विजयाचा फटकार अक्षयच्या बॅटमधून येतोय. तब्बल 8 धावांमध्ये तो 32 धावांची खेळी आपल्या संघासाठी करतोय आणि आपल्या विजयामध्ये एक महत्वपूर्ण योगदान तो पेश करतोय, साध्य करतोय. त्याचं कौतुक होतंय प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंकडून. त्याचं कौतुक होतंय संघ मालक, सहकारी आणि कर्णधारांकडून. अशा प्रकारे पहिला विजय आजच्या दिवसातील साध्य होतोय. त्याच्यामध्ये उपयुक्त कामगिरी अक्षय करतोय. जय गणेश पांतवणे संघाचा हा खेळाडू. सम्या